धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील ही करळे बंधूंची यशोगाथा आहे. आज आपल्यासोबत युवा उद्योजक स्वप्नील आहे. तर स्वप्नील, आपल्या प्रेक्षकांना सुरुवातीला आपल्या फार्मचा परिचय व पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा. मी स्वप्नील करळे. तर आपला फार्म धाराशिव जिल्ह्यात परांडा तालुक्यात नालगाव येथे आहे. आणि आपला संपर्क नंबर? संपर्क नंबर 9021055870. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, यांनी एक वेगळी गोष्ट केली पिल्लांसाठी, की खाली काय आहे, एक मातीची लेवल करून मुरुम टाकलाय आणि पूर्ण चांगलं पद्धतीचं चवाळ ताडपत्री आतरून ठेवलेले आहेत पिल्ले. असे पण आपण एक काळजी किंवा जुगाडू पद्धत करू शकतो. तर तुम्ही जसं सांगितलं मगाशी की अनेक 18 ते 25 वर्षाचे उद्योजक तुमच्या मार्गदर्शनाखाली आता उद्योग करत आहेत आणि त्यांनी हा व्यवसाय सुरू केला, ते यशस्वी झाले. काय अनुभव आला तुम्हाला? आता टोटल आपल्यापाशी 18 वयापासून 25-30 वयापर्यंतच्या मुलांनी व्यावसायिकांनी उद्योग चालू केलेला आहे. टोटल आपल्या खाली अंडर खाली कावेरी डीपी क्रॉस 15 ते 25 फार्म चालतात. टोटल 40-45 हजार पक्षी आपण कावेरीचा सप्लाय केलेला, म्हणजे आपल्या अंडर खाली चालतात. आणि जी गावरान पक्षी कोण कोण घेते म्हणजे त्यांचं पण 100 पक्षापासून सुरुवात केली, कोणी 200-500, म्हणजे प्रत्येकाच्या इन्व्हेस्टमेंट प्रमाणे प्रत्येकाने आपापलं नियोजन पद्धत केलेलं आहे. तर आता आपण जेवढ्यांना पिल्ल दिलेत ते आतापर्यंत सगळे सक्सेस झालेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे अजून असं काय कुणाचं नाही की बाबा तक्रार वगैरे नाही. पिल्ल त्या क्वालिटीची. आपलं नियोजन कसं आहे, पिल्ल घेतल्यापासून आपण प्रत्येकाला कॉन्टॅक्ट करून लस कधी द्यायची, वॅक्सिन कसं करायचं, पक्षाची ग्रोथ कशी आहे, नियोजन कसं आहे, आपण तिथे जाऊन व्हिजिट करतो. हा, ठीक आहे. तर सरांनी खूप महत्वपूर्ण सांगितलं की अनेक असे फार्म आहेत जे नियोजन अभावी आरोग्याची काळजी न घेतल्यामुळे बंद पडतात. तर त्याच्यासाठी काय काय काळजी घ्यावं गरजेचं आहे? आता काय करतात, प्रत्येक जण बिझनेस करतात. काय बिझनेस करायचा, बाबा आपल्याकडे भांडवल आहे आपण लावू, काय करायचं, त्यांचं मॅनेजमेंट बंद पडण्याचं काम. म्हणजे जास्त प्रमाण फार्म आता तुम्ही बघितलं 70% फार्म बंद पडलेले. बरोबर आहे. आणि आता चालूला नवीन पिढीनं एकच विचार केला पाहिजे की आपण व्यवसाय करताना तुम्ही डायरेक्ट स्वतः आधी त्यात नोकर बनलं पाहिजे. त्यातला तुम्ही अनुभव घेतला पाहिजे. आता 1 दिवसापासून पिल्ल घेतल्यापासून त्याला 1 महिना कसं जागवायचं, तिथून पुढे त्याला मॅनेजमेंट कसं करायचं, मेडिसिन कोणतं द्यायचं, वॅक्सिन कोणतं द्यायचं, हे सगळं केलं पाहिजे. आता बरेच जण काय करतात, पक्षी घेतात, लेबरच्या जीवावर टाकतात. जर त्याने लक्ष नाही दिलं, त्यातलं त्याला 0% नॉलेज असते. 0% नॉलेज असल्यामुळे त्याला त्यातली काय माहिती आहे का, नुकसान होऊ शकते. नुकसान झाले काय करतोय माणूस परत एकदा जर त्याचं नुकसान झालं की त्याची व्यवसाय करायची इच्छा मरते. आता त्याने 1000 पक्षी घेतला, त्याला मॅनेजमेंट नाही जमलं, ब्रुडिंग जमली नाही, तर ती काय करणार, ब्रुडिंग वगैरे नाही जमली, पिल्लांची मर झाली, मग ती जरा घाबरल्यासारखं होतं ना. बरोबर ना. एवढा मोठा आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहे, 1,00,000-2 लाख इन्व्हेस्टमेंट करणार आहे पहिल्यांदा, ती जर आपलं व्यवस्थित नाही झालं तर मॉर्टॅलिटी वगैरे झाली पिल्लांची, तर माणूस ही करतो. तर तुम्ही काय करा, आधी अनुभव घ्या, ट्रेनिंग घ्या, प्रशिक्षण घ्या, त्यातली माहिती घ्या. 1 दिवसापासून पिल्लू घेतल्यापासून त्याला मोठं होण्यापर्यंत किती काळ लागतो, जर अंड्यावरचं करायचं असेल तर अंड्यावर लेअरवर आणण्यासाठी त्याला किती दिवस लागतात, पूर्ण आधी माहिती घ्या आणि मग तुम्ही व्यवसाय करा, चालू करा. म्हणजे असं कुणाचं ऐकलंय, कोण सक्सेस झालंय त्याचं बघून तुम्ही करायला जाचाल तर खड्ड्यात जाचाल. आधी तुम्ही काय करा, तुम्ही त्यातलं नॉलेज घ्या प्रॉपर. एका व्यक्तीपाशी घेण्यापेक्षा 5-6 फार्मला व्हिजिट करा, प्रत्येकाचं नियोजन बघा, कोण कसं काय करतंय, कोण काय सांगतंय. प्रत्येक जण त्या व्यवसायात कोण खरं सांगणार नाही, प्रत्येक जण ह्यात कमवायला बसलेला आहे. हा, म्हणजे प्रत्येकाला काय वाटतं की मला ह्यातून 4 पैसे मिळून मी मोठा व्हावा. तुम्ही काय करा, आता पिल्ल घेताना खात्रीशीर घ्या. घेताना तुम्ही त्याचा आधी रिव्ह्यू बघा कस्टमरचा, की कोणत्या जातीची पिल्ल देताय, तुम्ही कोणत्या जातीच्या पिल्लांचं घेताय, व्यवसाय कोणत्या जातीचा करायला परवडते. हा, बरोबर आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता. सर, हे किती बाय कितीचं शेड आहे आपलं? ही आपलं लांबी 110 फूट, बरोबर, रुंदी 36 फूट आहे. तर आपण 2-2 फूट बाहेरून सोडलेला पत्रा एकामा, कारण की ऊन वगैरे आतमध्ये येऊ नये. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघू शकतात की जमिनीपासून त्यांचे जे कॉन्क्रीटची वॉल आहे ती जवळपास 1 फुटावर आहे, 1/2 फूट ते 1 फुटावर आहे. आणि या ठिकाणी जाळी बघा, मजबूत अशी जाळी आहे, लय जाड बी नाही आणि लय पातळ बी नाही, मीडियम जाळी आहे. आणि व्हेंटिलेशन साठी या ठिकाणी आपला चवाळा आहे, कमी जास्त करता येते. आणि पूर्ण या ठिकाणी काय केले, जाळीमुळे हवा येत राहते आणि खेळतं वातावरण आहे. आता पाण्यासाठी ह्यांनी बघा कसं, पहिल्यांदा आपण बघत आहोत दिमाग लावलेलं आहे की बऱ्याच जणांचं वर असतं पाण्याचं सिस्टम, तर यांनी बघा खालूनच नियोजन केलंय. ही यशस्वी झालंय का सर? हो, वर जर तुम्ही केलं तर पक्षी कसा, गावरांचा पक्षी वगैरे असला क्रॉसचा, तर त्याला स्टेप बाय स्टेप उडून बसतो, वरून नळ्या वगैरे मोडायची शक्यता, चान्सेस जास्त असतात. जे तुम्ही खालून केलं, नळ्या वगैरे असं पक्ष्यांनी उड्या मारल्या, जर पक्षीकडून कुत्र वगैरे गेलं, पक्षी घाबरला तर काय होतं, पक्षी सगळा एकदा एक साईडला जातो. त्या जर वातावरणात जर म्हणजे असं पक्षी पळाला, नळी वगैरे निसटली, तर तिथं पाणी सांडून तुमचं वास वगैरे येऊ शकतो. बऱ्याच शेडवर वरून पाईपलाईन केलेली, पण खालून जरी केली तरी चालते. आणि आपण मुरमावर हे टाकलं तरी ब्रुडिंग साठी पक्षी आपला वाढवता येतो. आता आपल्याला हे जास्तीत जास्त खर्च कमी होतो तुमचा. खर्च कमी होतो. एवढ्याला कराल 2-2.5 लाख रुपये खर्च करा, बरोबर आहे. तुम्ही सुरुवात करताना काय करा, एक
नॉर्मल मध्ये एक 10,000 रुपयाचा तुम्ही जर ह्या ताडपत्री टाकली हा 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 तुमचं 3 ते 4 वर्षे ओके मध्ये चालतंय.